खेड्यातली मुलं ही रानफुलासारखी असतात आणि या रानफुलांना जर उपमा देणार आहे मी, पुढची उपमा देणार आहे. या रानफुलांना जर काळी खसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातले गुलाब, कमळ, मोगरे सगळे फिके पडून जातात. असंच काम या संकुलामध्ये या माझ्या समोर बसलेल्या रानफुलांना फुलवण्याचं काम इथल्या मंडळीकडून होतंय. एक देशाला आदर्श, विशेषतः मुलींना मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या सबल बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी जी जिद्द आपण उभी केलेली आहे, बांधलेली आहे, ती एकमेवा द्वितीय आहे. या ठिकाणी ताईंनी मला सांगितलं की मुलांच्या मध्ये मोटिवेशन, मुलांच्या मध्ये असणारं न्यूनगंड आणि त्यांना थोडंसं UPSC, IAS कसं व्हावं, IPS कसं व्हावं याविषयी सांगावं. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसचाही अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. नर्सिंग सारखा, BEd सारखा वेगवेगळे व्होकेशनल कोर्सेस या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत की जेणेकरून स्वतःच्या पायावरती स्वतःची अस्मिता जागृत करून या छोट्या भगिनींना आपलं स्वतःचं अस्तित्व, ओळख समाजाला करून देता येईल. आपण जे काम करताय त्या ठिकाणी मी खूप छोटा माणूस आहे की मुलांना काही सांगू शकेल, परंतु एक ग्रामीण भागातल्या पार्श्वभूमीतून UPSCची परीक्षा देऊन IPS होण्यासाठी, म्हणजे माझ्या बऱ्याचशा पदव्या सांगितल्या, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, डेप्टी कलेक्टर, IPS, LLB, MA आणि काय MBA वगैरे केलं. पण 1997ला मी फक्त BA होतो ज्यावेळेला मी IPS मध्ये सिलेक्शन झालं. BA इतिहास, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. आणि त्यानंतर मी सर्व्हिसमध्ये असताना MA एक्सटर्नल केलं. LLB लातूरला SP होतो, नांदेडला ऍडिशनल SP होतो, त्यावेळेला LLB कम्प्लीट केलं आणि ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद मधून MBA कम्प्लीट केलं. आणि 1997ला वयाच्या 23व्या वर्षी एका वर्षी डेप्टी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि IPS, डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या MPSCतनं आणि IPSCतनं UPSC मधनं असं 3 पोस्ट एका वेळेला मिळालेल्या होत्या. त्यामुळे थोडासा माझा म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेत नाहीये, परंतु सांगण्याचा मनोदय आहे की कशा पद्धतीने या स्पर्धा परीक्षांना आपल्याला एकत्रित तयारी करता येते आणि काही कृत्या असतात, काही प्लॅनिंग असतात की जे तुम्हाला या वयामध्ये भविष्य काळासाठी उपयोगी पडू शकतील. माझं गाव हे खूप छोटं आहे, कोकरूड नावाचं गाव आहे शिराळा तालुक्यात. 32 शिराळा पण ऐकलं असेल. अगदी वारणेच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत वसलेलं हिरवगार असं देखणं गाव आहे. तिन्ही बाजूनं नदी जाते. लहानपण अगदी आंब्याच्या, जांभळाच्या झाडावर जाणे, नदीला जाऊन मासे पकडणे, घरी आल्यानंतर म्हैशीच्या धारा काढणे, हे तुमच्यापैकी 70-80% मुलांचं जसं असेल तसंच माझं गेलेलं होतं. वडील नावाजलेले पैलवान, गावचे सरपंच, त्यामुळे लहानपणी त्यांची खूप इच्छा होती की मी चांगला पैलवान व्हावं. मी आता ताईंना हेच सांगत होतो की पोलिओची चर्चा चाललेली होती, तर त्यांनी मला लहानपणी आई आग्रह करत असताना पोलिओचा डोस देऊन दिला नव्हता की पैलवानाचा पोरगा आहे त्याला काय होतं. तर ते मला पोलिओचा ताप आलेला होता. सुदैवानं एका डॉक्टरच्या चांगल्या ट्रीटमेंटमुळे मी लवकर बरा झालो. वेळीच मला फायदा झाला. आणि असं शाळेत ज्यावेळेला जायला लागलो त्यावेळेला शाळेपेक्षा तालमीत जावं अशी त्यांची खूप इच्छा असायची. पण तालमीत गेलं तर एक संजय माने नावाचा पैलवान, आता तो कॉन्स्टेबल आहे, तो मला सारखा उचलून आपटायचा. तर धाक लावणे असा प्रकार म्हणतात. त्यामुळं माझं काही तालमीत चालायचं नाही. तर हे काय कामाचं नाही आहे, हे काय कुस्ती खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ दे या ॲटिट्यूडनं मला शाळेत पाठवण्यात आलं. शाळेत मात्र जरा थोडी
पैलवानाचा मुलगा, सरपंचाचा मुलगा म्हणून दादागिरी चालायचीच. मग शाळेत गेल्यानंतर कुठं बसणार मी, तर वर्ग शिक्षिकेच्या खुर्चीवर. कारण शिक्षक तिरक्या डोळ्यानं बघायचे नाहीत, अरे पैलवानाचा पोरगा आहे, सरपंचाचा पोरगा, कशाला नादाला लागायचं त्याच्या. आणि नवीन एक बाई येणार होत्या, पण मी माझ्या नेहमीप्रमाणे स्टाईलमध्ये जाऊन खुर्चीत बसलेलो होतो, 6वीला होतो. अशीच कुणावर तरी दादागिरी चाललेली होती, छडी हातात होती माझ्या. त्या बाई आल्या, कदमबाई वर्गात आल्या, माझ्याकडे पाहिलं, मी का उभा राहिलो नाही, आल्या जवळ आणि कानाखाली 2 आवाज काढले. बाई म्हणाले, अरे विश्वास, तू स्वतःला काय समजतोस? सरपंचाचा मुलगा, पैलवानाचा मुलगा, असाच मोठा होशील, गावगुंड होशील, किड्यामुंगीसारखा जगशील आणि मरून जाशील, तुझं स्वतःच अस्तित्व काय राहणार नाही. मला ते शब्द झोंबले. माझं स्वतःचं अस्तित्व काय? 6वीला होतो, वय वर्ष 7, 8, 10 असेल काय. आणि पटलं नाही मला की आपल्याला काहीतरी चुकतंय आपलं. घरी गेलो मी, वडिलांना म्हटलं मला शाळेत जायचं नाही, मला माझी ओळख बनवायची. अरे वडील म्हणे, शाळा शिकूनच ओळख बनवता येते. म्हटलं मी शाळेत जाणार नाही मी इथल्या. मग कुठं जाणार? तालुक्याच्या ठिकाणी शाळेला जाणार. म्हटलं न्यू इंग्लिश स्कूल 32 शिरा या ठिकाणी मला ऍडमिशन घेतलं. सकाळी बस पकडायची 8 वाजताची. 18 किलोमीटर असले तरी रस्ते खूप कच्चे होते, त्यामुळे 1.5 तास लागायचा. परत संध्याकाळी 5च्या बसने यायचो परत. वडिलांचंही त्यावेळेला प्रमोशन झालं, ते पंचायत समितीचे सभापती झाले, जिल्हा परिषदेला निवडून येऊन. पण त्यांना मी सक्त बजावून सांगितलं की मला माझी स्वतःची ओळख बनवायची, तुम्ही माझ्या शाळेत यायचं नाही. आणि ते शेवटपर्यंत माझ्या शाळेत आले नाहीत. अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलवण्यात आलं, पण ते आले नाहीत. 10वीचं वर्ष होतं. शिक्षकांचा रोल किती महत्वाचा असतो ह्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो. 10वीचं वर्ष होतं. आमचे गायकवाड सर पीटीचे शिक्षक होते. त्यांना कळायचं की पोरगं हुशार आहे, 70-75% मार्क पडतायत, तर याला जाण्या येण्याचा वेळ खूप वाया जातोय. मग 17 किलोमीटर, 1 तास संध्याकाळी, 1 तास सकाळी. तर त्यांनी मला सांगितलं की तू विश्वास माझ्या घरी राहा, तुला काय घराचं भाडं द्यायचं असेल, मेसचं पैसे देत येतोस तर घरी माझ्या खर्चाला ते मी काय नाही म्हणत नाही, तुझा स्वाभिमान दुखवत नाही, पण तू घरी राहा, तुझा वेळ वाचेल, माझ्या घरात एक रूम आहे. ठीक आहे म्हटलं सर, जशी तुम्ही म्हणाल. पण सरांना एक सवय होती, ती मला माहित नव्हती. ते पहाटे 3 वाजता उठायचे आणि व्यायाम करायचे, चांगले बॉडी बिल्डर. मग ते पहिल्याच दिवशी आले, माझा दरवाजा ठोकला, विश्वास उठ. सर म्हटलं 3 वाजले. 3 वाजता उठायचं आणि अभ्यास करायचा. तुला अभ्यासात पहिला नंबर मिळवायचा आहे. या कॉलेजमध्ये तुला 75% मिळवत असतील तर तुला 85-90% मार्क पाडायचे आहेत. आणि त्यांनी मला 3 वाजता उठवायला सुरुवात करायची. थंडीच्या दिवसात थंड पाण्याच्या नळाखाली बसवायचे. 3:30ला मला फ्रेश करून अभ्यासाला बसवायचे. 3:30 ते 8:30-9 पर्यंत माझा अभ्यास असा व्हायचा की जे काही वाचेल ते डायरेक्ट ब्रेन मध्ये जायचं. इतका चांगला अभ्यास झाला, कधी मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. एवढे मार्क, म्हणजे 88 साली 88% मार्क मिळवून मी तालुक्यात पहिला होतो. फक्त गायकवाड सरांमुळं. मग सगळ्यांना जसं वाटत असतं त्यावेळेला मग 11वी-12वी सायन्स, मग व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स. मग तो राजीव गांधींचा पिरियड होता की सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं. मग माझ्याही मनात तसं घुसवण्यात आलं. मग मी 11वी सायन्सला कोल्हापूरला न्यू कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पण 12वीला असताना अगदी स्कॉलर बॅचमध्ये चांगले मार्क्स पडत होते. असंच एक व्याख्यान आमच्या कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. आमच्या कॉलेजचे भूषण गगराणी हे IAS मध्ये भारतात 3रे, आणि ते पण मराठी साहित्य आणि मराठी माध्यमातनं परीक्षा देऊन झालेले होते. हे आम्हाला पटलं नाही की ही कलेक्टर बनवणारी, SP बनवणारी एवढी मोठी परीक्षा ही मराठीतनं देता येते, मराठी साहित्य विषय घेता येतो. हे नवीन नवीन गोष्टी होत्या. मी, माझ्या शेजारी आनंद पाटील, माझा छोटा चुलत भाऊ, तो 11वीला होता, तिथं 2 जण बसलेलो होतो. की आपल्याला असं काय करता येईल का, आपल्याला ही परीक्षा देता येईल का, विचार एक ठिणगी पडली. मी म्हटलं आनंद, बघू आपण रिझल्ट लागल्यावर पाहू. पण 12वीला असतानाच असा विचार, तुमच्याच वयात, म्हणजे 12वीतली 10वीतली मुलं आहेत की वयाच्या 15व्या-16व्या वर्षी हा विचार यायला लागला की ही परीक्षा आपल्याला द्यायची, मग त्यासाठी काय लागतील ते तयारी करायची. कमी वयात निर्णय घेतल्याचा फायदा होतो. 12वीचा रिझल्ट लागला. मी आत्ताच सांगितलं की मला 91 पॉईंट समथिंग, म्हणजे 92%च्या जवळपास मार्क पडले. मात्र इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल मिळत नव्हतं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, पण प्रोडक्शन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अनेक ब्रांचेसला ऍडमिशन मिळत होतं.
आनंदचाही रिझल्ट लागला, त्याला MBBS ला मिळाला नाही, 89% त्याला मार्क मिळाले, त्याला BDS ला ऍडमिशन मिळत होतं. आम्ही दोघं जण एकत्र बसलो आणि म्हटलं की आपण इंजिनिअरिंग मेडिकल करायचं नाही, आपण आर्ट्सला जायचं, BA ला ऍडमिशन घ्यायचं. कुठलेही सुज्ञ पालक किंवा आमचे आई वडील जर जास्त शिकलेले असते, वडील माझे 4थी शिकलेले होते, आनंदचे वडील 7वी शिकलेले होते, सुदैवाने ते कमी शिकलेले असल्यामुळे आमच्या निर्णयाला कोणी विरोध केला नाही. यांना करायचं ना, काय करायचं म्हणतात, IAS IPS नाही, डेप्टी कलेक्टर DYSP नाही तर फौजदारची परीक्षा तरी द्यायची, काहीतरी सिलेक्शन आपलं होईल, हा ठरवलेला होता, एक प्लॅन केलेला होता. इंग्रजीत एक म्हण आहे की इफ वी फेल टू प्लॅन वी प्लॅन टू फेल. जर आयुष्याचा प्लॅन करायला आपण चुकलो ना तर पुढे जाऊन आपण खूप चुकणार असतो, यशस्वी होणार असतो. एक प्लॅन बनवला, एक ट्रॅप बनवला, आपल्या परस्समोर एक डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण केली की आपल्याला ही 3 वर्ष आहेत ना कॉलेजची, ती व्यवस्थित प्लॅन करायची आहेत. हा शांततेचा काळ आहे. एक म्हण आहे इंग्रजीत, खूप खूप चांगली आहे, मराठीत भाषांतर सांगतो की जर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. हा तुमच्या आयुष्यातला शांततेचा काळ आहे, कॉलेजचा दिवस. या कॉलेजच्या दिवसामध्ये जेवढा घाम तुम्ही गाळाल, घाम म्हणजे काय शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये, अभ्यास करून जिद्दीनं तळमळून एक एक दिवस जर तुम्ही प्लॅन करून घालवला, तुम्हाला महिन्यात काय करायचंय, वर्षात काय करायचंय ठरवलंय. दंगा मस्ती करायचीच असते कॉलेजला, त्याबद्दल दुमत नाहीये, परंतु आपलं करिअर काय आहे. आपले आई वडील आपल्याला या ठिकाणी पाठवतात, थोडाफार आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांनी पैसे बाजूला ठेवलेले असतात, त्या पैशाचं काहीतरी चीज करून दाखवायचं, या जिद्दीनं ते पाठवत असतात. आपल्या घराचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या शिक्षकांचं, या संस्थेचं नाव मोठं करायचं ही जिद्द तुमच्यामध्ये या वयामध्येच असते. आणि हे वय म्हणजे लात मारीन तिथं पाणी काढणारं वय असते. काय ठरवाल ती गोष्ट घडत असते. ते एक मोटिवेशन, स्वतःमध्ये एक किलिंग इन्स्टिंक्ट त्यावेळेला आम्ही बनवून घेतलं. आणि कॉलेजची माझी BA ची वर्ष होती, त्याचा प्लॅन मग NCCचं C सर्टिफिकेट आपल्याला मिळवायचं आहे. NCCच्या माध्यमातून शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला गती आहे, तर त्याचं गोल्ड मेडल युनिव्हर्सिटीपर्यंत मिळालं पाहिजे. NSSच्या माध्यमातून मास लिटरसी, रुरल रिकन्स्ट्रक्शनचे कॅम्प आयोजित करून त्यात भाग घेणं. पुस्तकं मिळवणं थोडंसं कठीण होतं, कारण पुस्तक महागडी होती, एवढी मोठी संस्था आमची नव्हती. मग पुस्तकांसाठी काय करायचं, तर गावात एक आम्ही स्टडी सेंटर बनवलं. स्टडी सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातली जेवढे काय संस्था, इकडं तर आपल्या वेस्टर्न महाराष्ट्रातच आमचं गाव येतं, त्यामुळे सहकारी संस्थांचं जाळं होतं, त्यांच्याकडनं मदत जमा केली. आमच्या गावचे आमदार जे आता विधान परिषदेचे सभापती आहेत शिवाजीराव देशमुख साहेब, त्यांना ही कल्पना सांगितली की आम्हाला लायब्ररी बनवायची आणि लायब्ररीसाठी पैसे पाहिजेत. त्यांनी 1 लाख रुपये, मी असवायला होतो त्यावेळेला, आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीतनं मिळवून दिले. जवळजवळ 2-2.5 लाख रुपये आमच्याजवळ जमा झाले. त्यातली 1.5 लाखाची पुस्तकं आणि 1 लाखाची छोटीशी इमारत आम्ही बांधली. ती पुस्तकं 1.5 लाखाची म्हणजे वाघिणीचं दूध आम्हाला मिळालं आणि अभ्यासाला जिद्दीनं सुरुवात केली. काही माहित नव्हतं, कशी परीक्षा देता येते, कुठं देता येते, काय पुस्तक वाचावे लागतात, काय करावं लागतं, काही माहित नव्हतं. पण त्या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्या दिशा कळायला लागल्या. महाराष्ट्र शासनाची SIC नावाची इन्स्टिट्यूट आहे मुंबईमध्ये, ते माहिती मिळालं. तर हे कॉलेजच्या तुमच्या वयात ह्या गोष्टी सुरू केल्या की आपल्याला अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून यश मिळवायचं आहे. आणि त्यासाठी एक दिवसाचा, एक रात्रीचा प्लॅन करायला सुरुवात केली. ग्रॅज्युएशनचा रिझल्ट, BA ला गोल्ड मेडल मिळालं युनिव्हर्सिटी लेवलला, परत मुंबईला SIC ला ऍडमिशन मिळालं. तिथं 6 महिने अभ्यास केला, पण पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम्सलाच नापास झालो. परत डिप्रेशन आलं, पण MPSCची परीक्षा दिलेली होती. आता हे तुम्हाला बऱ्याच मुलांना समजणार नाही, पण MPSC UPSC प्रक्रियेत जी जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी मॅडमना आणि सरांना म्हटलं होतं की वेगळं मी बसेन त्या 2-3 तास, त्या मुलांना दिशा कशा पद्धतीनं देता येईल, कसा अभ्यास करायचा MPSC UPSCचा एकत्रित, त्याचा प्लॅन करावा लागेल. पहिल्यांदा MPSCची प्रिलिम पास झालो होतो. मुख्य परीक्षा, विषय कोणते निवडायचे हे कन्फ्युजन. तर नवीन विषय एक सोशॉलॉजी नावाचा घेतला, ज्याची मला ABCD सुद्धा माहित नव्हती, पण 8 दिवसात अभ्यास करून सुद्धा मला 140 मार्क त्यात पडलेले होते 200 पैकी, जी खूप चांगला स्कोर मानला जातो. आणि रिझल्ट लागला. मुद्दामून ही गोष्ट मी सांगतोय, रिझल्ट लागला. मुख्य परीक्षेत मी पास झालेलो होतो. मग पास झालं म्हटल्यानंतर इंटरव्ह्यूचा कॉल आला. मग सगळे लोक पेपरला वाचलेलं असतंय, अफवा पसरलेले असतात की या परीक्षेसाठी पैसे द्यावे लागतात, डेप्टी कलेक्टर करायचं आहे, DYSP करायचं आहे, एवढी बॅग घेऊन गेल्याशिवाय काय होत नाही, एवढा मोठा वशील असल्याशिवाय काय होत नाही. मलाही असं सांगण्यात होतं. त्यावेळेला तर मी 95 साली ज्यावेळेला पास होलो, नुसतं पासआउट झालेलो होतो, 21-22 वर्ष वय होतं. जेवढे काय सांगतील ते पटण्याचा मोह व्हायचा. पण मी ठरवलेलं होतं की आपल्याला भरपूर, यावेळेला नाही झालं तर पुढच्या वेळेस. पण घरी येऊन काही लोकांनी सांगितलं, मधले काही दलाल भेटत असतात, तुमच्या मनामध्ये या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत.
की असं त्याच्याशिवाय होत नाही, वशिला लावल्याशिवाय होत नाही, पैसे दिल्याशिवाय होत नाही. चुकीचे समज वारंवार बिंबवून सांगितलं ते आपल्याला पटतं. आणि त्यासाठी मला माहीत नसताना घरच्यांनी बरीचशी अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न केला. मी ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेला मला 2-3 वाक्यांमध्ये बाहेर घालवण्यात आलं की विश्वास, यू आर टू यंग टू जॉईन द सर्व्हिस. म्हणजे 21 वर्ष वय होतं माझं, 1973चा जन्म. आणि त्यांनी लिटरली माझा 5 मिनिटात इंटरव्ह्यू संपवला. मला रिटर्न एक्झामिनेशनला 530 मार्क होते, जे खूप चांगले होते. इंटरव्ह्यूला फक्त 70 मार्क दिले. 611ला शेवटची ओपनची पोस्ट मिळालेली होती. मला कुठलीही पोस्ट मिळाली नाही. डेप्टी कलेक्टर, DYSP. मेन पास झाल्यावर तर लोकांना गावाकडे अफवा पसरली, हे झाला साहेब झाला, डेप्टी कलेक्टर झाला, DYSP झाला, अशा अफवा पसरल्या. लोक माझ्याकडे भेटायला यायचे ग्रामीण भागात. अहो विश्वासराव, तुम्ही आता DYSP झाला, आमचं पोरगं तेवढं 12वी पास झाल्यावर का कॉन्स्टेबल भरती करायचं आहे. मी पण म्हणायचं हो, कारण त्या वेळात मी करतो ना म्हणे, जाता सर्व्हिस जॉईन करणार. आणि ज्यावेळेला रिझल्ट लागला त्यावेळेला कुठलीच पोस्ट मिळाली नव्हती. चुकीच्या मार्गाने गेलेलो होतो, एकही पोस्ट मिळाली नव्हती. फ्रस्ट्रेशन आलेलं होतं. घरी आलो की ग्रामीण भागात कशी परिस्थिती आहे, ज्यावेळेला चांगलं असतं त्यावेळेला सगळेजण कौतुक करायला येतात, आणि ज्यावेळेला वाईट होतं, अरे कसं काय झालं रे, येऊन भेटायला, जसे मैताला जातात ना भेटायला, तू तर पास होणार होता, काय झालं. आणि हा पिरियड असा असतो की अपयशामध्ये खूप जवळची लोक सुद्धा सोडून जातात. अगदी हृदयाच्या जवळची सुद्धा सोडून जातात. समजलेलं दिसत नाही. त्यामुळं एक बॅड पॅच, 1996 वर्ष मी बॅड पॅच मानतो, की असा वाईट अनुभव आल्यामुळं मी ठरवलं की मला स्वतःचं काय जमणार नाही आता. त्यावेळेला जिल्हा परिषदेची इलेक्शन पण लागलेली होती. वडील ऑलरेडी जिल्हा परिषद मेंबर होते. त्यांना म्हटलं की मला काही अभ्यासाचं जमणार नाही, मला काही जिल्हा परिषद तिकीट मिळवून देताय का, बघा माझं वय भरते आता. तर वडिलांनी खूप 4थी शिकलेले होते, पण खूप समंजस, सरळ मार्गी. त्यांनी मला सांगितलं, विश्वास, तुला स्वतःचं, तू आता म्हणतोयस ना, तर ही गोष्ट ब्लेसिंग इन डिस्गाइज, इष्टापत्ती म्हणून समज, आणि जिद्दीला कामाला लाग. येणाऱ्या वर्षात अभ्यास कर, जर झालं नाही तर बघू ना, आपलं काय शेतीवाडी चांगली आपली, काय प्रॉब्लेम नाही. पण तुला नापास झालाय, तुझा अपमान झालाय असं वाटतंय ना, तू अभ्यास कर. आणि 97ला मी अभ्यास करायला सुरुवात केली. माझ्याकडे डायरी आहे. माझी मुंबईला SICत मी ऑलरेडी होतो, त्यामुळे परत तिथं ऍडमिशन मला मिळाली नाही. राहण्याची सोय लवकर जवळ होत नव्हती. आंबिवली स्टेशन कल्याणच्या समोर आहे, कल्याणच्या पुढं जवळजवळ 80 किलोमीटर. त्या ठिकाणी आत्तेभाऊच्या फ्लॅटवर राहायची सोय झाली. तिथं मला गायकवाड सरांनी जी सवय लावलेली होती ना 10वीची, ती आठवली. तिथं मी 3ला उठायचो, 3:30ला मी 3:30ची ट्रेन पकडायचो, आणि 5:30ला मी VT स्टेशनला पहिला माझ्या लायब्ररीत जाणारा मुलगा असायचो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8:30 पर्यंत अभ्यास करायचो. एक जीन्स, एक गोलगळ्याचा टी-शर्ट, स्लीपर, दाढी वाढलेली, अशा पद्धतीनं तळमळीनं एक 8 महिने अभ्यास केला. 8-9 महिने. आणि त्यावेळेला मग MPSCतनंही डेप्टी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, PSI तिन्ही परीक्षा दिलेल्या होत्या. वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या होत्या. 3-3-9 प्लस फिजिकल ते PSIची असते ती धरून 10, आणि IPSच्या प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू 3, म्हणजे 13 परीक्षा 8 महिन्याच्या काळात मी नॉनस्टॉप पास होत गेलो. सांगण्याचा उद्देश मी खूप मोठ्या परीक्षा पास झालो, खूप कमी वयात झालो हा नाहीये. हे वर्ष तुमच्या आयुष्यात येऊ शकतं. त्यासाठी ती जिद्द, ती इच्छाशक्ती, ती किलिंग इन्स्टिंक्ट तुमच्यामध्ये ऑलरेडी असते. बरीचशी माणसं आपल्यातलं पोटेन्शियल न कळता मरून जातात. खूप मोठं काहीतरी करू शकलेले असतात ते, पण ते न कळता मरून जातात. माझ्या अभ्यासाच्या डायरीवरती, अजूनही ती माझ्या गावाकडच्या लायब्ररीत डायरी आहे, पहिल्या पानावरती मी एक कविता लिहिलेली होती, मला खूप आवडलेली होती. द पोएम ऑफ ला मांचा, जपानी माणसांची कविता. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं. टू फाईट द अनबिटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, कुणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वे द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग,
टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी. ज्यावेळेला माझे भाऊ थकलेले आहेत, माझे पाय थकले आहेत, हात थकलेले आहेत, शरीर थकलंय, त्यावेळेला मला समोर एव्हरेस्ट दिसतंय, त्यावेळेला मला माझं एक एक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेनं टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. तो स्टार मला गाठायचा आहे. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ प्लेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर द राईट without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी झगडायचं आहे, संघर्ष करायचा आहे, कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही, कुठलाही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. ही इच्छाशक्ती त्या अभ्यास करताना समोर होती. मी ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलेलो होतो ना, त्यावेळेला मी, आनंद, माझ्याबरोबर जो चुलत भाऊ होता ना, तोही माझ्याबरोबर IAS मध्ये सिलेक्ट झाला. माझ्यावर त्याची रँक आली. तो आता शिवगंगा म्हणून तमिळनाडूमध्ये आहे, त्या ठिकाणी कलेक्टर म्हणून काम करतोय. आम्ही ज्यावेळेला इंटरव्ह्यूला धोलपूर हाऊसमध्ये दिल्लीला गेलेलो होतो, त्यावेळेला आमच्याबरोबर एक विकास जैन नावाचा मुलगा होता. तो बीटेक फ्रॉम IIT पवई आणि MMS फ्रॉम IIM अहमदाबाद. बीटेक MMS ही खूप मोठी डिग्री आहे. म्हणजे तिथं फायनल इयरला असतानाच अमेरिकेतनं दर महिन्याला ₹1,00,000-2,00,000 पगाराचे कॉल येतात. तर एवढा हायली क्वालिफाईड होता. 2 वर्ष अमेरिकेत नोकरी करून आलेला होता. आमच्यावरच तो महाराष्ट्राला राहिला असल्यामुळं त्याची ओळख झालेली होती. तर इतका स्मार्ट मुलगा, 6 फूट उंच, गोरापान, देखना, 3 पीस सूटमध्ये असायचा. इंग्रजी एवढं शुद्ध आणि चांगलं बोलायचा की इकॉनॉमिक्सचे इतके कन्सेप्ट क्लिअर की त्याचं ऐकत बसावं असं वाटायचं, एवढं चांगलं बोलायचं. आनंदला म्हटलं की अरे आपलं काम नाही आहे हे, अशा मुलांसाठीच IAS IPS आहे, आपलं काय जमणार नाही इकडं, आपण जाऊन कॉन्स्टेबल भरती लईत लई PSI होऊ शकतो. आनंद म्हणे आता परीक्षा देऊन पास होऊन आलोय तर ही इंटरव्ह्यू देऊन तेवढं जाऊ म्हणजे. ज्यावेळेला मग आम्ही इंटरव्ह्यूला एकाच महाराष्ट्रातले असल्यामुळे एका ग्रुपमध्ये होतो. विकासचा अगोदर नंबर आला आणि त्यात आम्हाला अचानक पॅनल डिक्लेअर होतात. MPSCचे पॅनल अगोदर कळतात आपल्याला कुठलं पॅनल आहे, पण UPSCचे पॅनल तुम्हाला 7 पॅनल्स एका वेळेला बसले, कुठल्या पॅनलला जायचं ते अचानक डिक्लेअर होतं. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ, जे ABSM PBSM असेच गोरेपान उंच इंग्रजी अधिकाऱ्यासारखे असणारे अधिकारी, आणि त्यात आमचं मीडियम मराठी होतं. आणि त्यांनी असं लोकल लँग्वेज मध्ये बोलणाऱ्या मुलांच्या विरुद्ध चांगलं ऍटिट्यूड नाही असं मी अगोदरच ऐकलेलं होतं. तर आम्ही अजून घाबरलो की आपलं कसं होणार. आणि हा विकास आमच्या अगोदर कॉन्फिडन्सनं इंटरव्ह्यूला गेला, स्मार्टली आतमध्ये गेला. साधारण एक 15 मिनिटांनी तो बाहेर आला, त्यावेळी घामानं डबडबलेला होता. असा टाईची नॉट सोडत, अरे बोगस इंटरव्ह्यू, काय फालतूमध्ये माझी 2 वर्ष वाया गेली, हीच अमेरिकेत घालवली असती तर माझे 30-40 लाख रुपये बँक बॅलन्स झाला असता. म्हणजे चला मी चाललो परत म्हणून. तर म्हटलं याची अशी परिस्थिती झाली तर आपलं काय होणार. कारण टाईची नाट सुद्धा बांधता येत नव्हती. मग ते स्काउटला असायचा तो पट्टीचा टाय, तो घालून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो पण चांगला दिसणार नाहीये. इलॅस्टिकचा टाय असायचा ना शाळेत असताना, कधी नॉटच बांधता यायची नाही ना, ती गाठ असायची ती बांधता यायची नाही. मग ते काय काढूनच टाकला आम्ही. तसंच शर्ट पॅन्ट, इन शर्ट, एक ऑक्सफोर्डचे शूज, त्याच्या पलीकडे काय नाही. घाबरत आतमध्ये गेलो. मे कम इन सर म्हणून आतमध्ये गेलो. तर ते इंटरव्ह्यूचं पॅनल असं असतं UPSCचं की घोड्याच्या नालाचा आकार असतं ना, तशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट असते. मध्ये एक चेअर असते आणि त्याच्यावर तुम्ही दिसत, म्हणजे नख शिखांत, सोल टू क्राऊन तुम्ही त्या पॅनलला दिसत असता. कोपऱ्यात एक सायकोअनालिस्ट बसलेले असतात. तुम्ही खरं किती बोलताय, खोटं किती बोलताय आणि तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे ते चेक करत असतात. आणि माझ्या शेजारी कुलकर्णी मॅडम एक होत्या. म्हणजे त्यांनी पॅनलनी इंग्रजीत प्रश्न विचारायचा, मॅडमनी मराठीत करून मला सांगायचा, मी मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्रजीत करून त्यांना सांगायचं. अशी दळभद्री परिस्थिती. तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी सुरुवात केली. विश्वास, वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. मराठीत सांगतो आता सगळ्यांना, गावाकडचीच पुरात मायासारखीच असणं त्यावेळेचं मी. तू इंग्रजीत का बोलत नाहीस, तुझं माझं थेट संभाषण होईल, देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन. मी म्हटलं सर, आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, मी खेड्यातला आहे, प्लीज मला मराठीत बोलू दे, मी कम्फर्टेबल फील करेल. ते म्हणे विश्वास, यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश, मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलू म्हणे.
म्हटलं सर ओके आय ट्राय माय बेस्ट. म्हटलं सर मी माझा प्रयत्न करतो. त्यांनी विचारलं विश्वास यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड 94 मध्ये ग्रॅज्युएट झालायस, 3 वर्ष तू काय कर, व्हॉट आर यू डुईंग. मी उत्तर दिलं सर आय हॅव एस्टॅब्लिश्ड वन कॉम्पिटेटिव्ह स्टडी सेंटर ॲट माय विलेज विच वर्क्स फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द रुरल youth as well as for disseminating rational and viable ideas in rural folks. ते चाट पडले, अरे यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2-3 वर्ष काय करतो सगळ्यांना प्रश्न विचारतात, मलाही विचारणार, मला माहित होतं त्यामुळे पाठ करून ठेवलेलं होतं. त्यानंतर माझं खरं इंग्रजी बाहेर यायला लागलं. पुढचा प्रश्न काय होता, माझा मराठी साहित्य विषय होता आणि त्यांनी मला विचारलं की विश्वास यू माइट हॅव हर्ड अबाउट घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल बद्दल ऐकलं असशील, वाय इट वॉज कंट्रोवर्सी, वादग्रस्त का झालेलं होतं. मी उत्तर दिलं सर घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर and it was controversial because Nana Fadnavis was shown as behind women person. आता त्यांना behind womenचा अर्थच कळेना. मग त्या मॅडमनं मी सांगितलं स्त्री लंपटचं भाषांतर करून द्या. मग त्यांनी वुमनायझर म्हणून भाषांतर, म्हणजे असं माझं जमेल तसं पुढे ढकलायला लागला. पण माझ्या एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू आला, माझा छंद जो होता तो ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट, ग्रामीण भागातील युवकांचं रचनात्मक कार्यक्रमांसाठी संघटन. आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टी खेड्यातल्या असल्यामुळं खेड्यातल्या गोष्टी स्वतः केलेल्या होत्या. मला ग्रामीण भागातले प्रश्न चांगल्या पद्धतीनं माहीत होते, त्यामुळे जमेल तशी माझा युपीएससीतनं आयपीएसचा इंटरव्ह्यू असो किंवा एमपीएससीतनं डेप्टी कलेक्टरचा असो, विक्रीकर निरीक्षकचा असो किंवा कुठलाही असो, मला पुढचे प्रश्न काय विचारणार हे माहीत असायचं. कारण मी त्याचा प्लॅन केलेला होता. आपल्याला याचा सब क्वेश्चन्स हा असू शकतो, शूटिंगच्या संदर्भात सगळी तयारी केलेली होती. त्यामुळे मला सगळे प्रश्न उपप्रश्न जे अपेक्षित होते ते विचारले गेले. जसे जमतील तसे मराठी हिंदी इंग्रजीत ते प्रश्नांची उत्तरं मी दिली. शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला होता तो खूप मला महत्वाचा वाटतो आणि मला त्यांनी मार्क जास्त दिले असतील असं वाटतं. त्यांनी हिंदीत विचारलेलं होतं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या. तर काय उत्तर, मी तर स्वतःहून आलेलं नाही, आईवडिलांनी आणलं. काय उत्तर द्यावं. काय म्हणजे कलेक्टर झालो तर ग्रामीण भागातले प्रश्न सोडवेन, लोकांच्या समस्या सोडवेन, गरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करेन, असं काहीतरी उत्तर दिलं असतं तर ते बोगस नकली वाटलं असतं. मी क्षणभर माझ्या भूतकाळाकडे पाहिलं, मला बाहेर बसलेला आनंद दिसला, तो इंटरव्ह्यूसाठी आलेला होता. भूतकाळाकडे पाहिलं, पूर्ण भूतकाळाचं पुनर्विलोकन केलं आणि उत्तर दिलं सर आय हॅव कम हिअर टू स्ट्रगल. मी या ठिकाणी संघर्ष करायला आलोय. आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत इथंपर्यंत पोहोचलोय आणि इथं तुम्ही मला जर सिस्टम मध्ये येण्याची संधी दिली तर सिस्टम मधल्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करायची इच्छा आहे. ते उत्तर त्यांना अपील झालं. आणि ज्या ठिकाणी मी म्हटलं होतं ना मगाशी विकास जैन, अमेरिकेतली बीटेक MMS हायली क्वालिफाईड, मी BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तो हायली क्वालिफाईड मुलगा, त्याला पहिला प्रश्न विचारला की तू अमेरिकेतली 2 लाख रुपये पर महिन्याची नोकरी सोडून इथं 10,000 रुपये पर महिन्याची नोकरी पकडायला कशासाठी आलास. त्याला त्याचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही. त्याच्या इंटिग्रिटीबद्दल, त्याच्या ऑनेस्टीबद्दल, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल क्वेश्चन मार्क तयार झाला. आणि पुढचे त्याला प्रश्न विचारले की तुझ्या टाइममध्ये इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत, त्यात नायलॉन किती % आहे, पॉलिस्टर कसं किती % आहे, मग ते टेरिलिन कसं बनवतात, म्हणजे अतिशय इरिलेव्हंट असंबद्ध प्रश्न त्याला विचारले गेले. आणि जाणीवपूर्वक त्याचा इंटरव्ह्यू फ्लॉप करण्यात आला. 300 पैकी त्याला 80 मार्क होते. त्या ठिकाणी मला महाराष्ट्रात 1997ला सगळ्यात जास्त 210 मार्क दिलेले होते. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवू नका. ओपन अप, बी पॉझिटिव्ह. आपल्यामध्ये असते ते, आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं. एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला 2 हात 2 पाय 2 डोळे सगळं चांगलं फिट शरीर दिलेलं आहे. अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाहीये. ही संधी आहे. जसं जमेल तसं प्रामाणिकपणे सांगत गेलो आणि यश मिळत गेलं. त्यामुळं हा वेळ आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. तुमच्या आयुष्यातला कन्स्ट्रक्टिव्ह पिरियड आहे. मात्र इथं वळणही वेगळं लागू शकतं. या वयात अनेक
काय म्हणतात ते 16 वर्ष धोक्याचं. आपण चुकीच्या मार्गालाही जाऊ शकतो. एखादी चमकणारी गोष्ट असते, चकाकणारी गोष्ट असते, आपल्याला वाटतं ते सोनं आहे, आपण जवळ जातो, त्याला हात लावतो, ती काच असते, कधीतरी ती काच लागते हाताला, जखम होते, त्याची जखमेची मोठी जखम होते, चिघळते, तिचं गँग्रीन होतं ना, आयुष्य कधी उद्ध्वस्त होतं कळत सुद्धा नाही. थोडंसं सावधान. अगदी काय सदासेवी अरण्य तारुण्य काळी करण्याची आवश्यकता नाहीये. थोडं आपल्याला ज्यासाठी पाठवलेलं आहे घरून, आपले शिक्षक आपल्याची जे अपेक्षा करतायत त्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्यासाठी प्लॅन केला पाहिजे. एक चांगला शेर मला SMS वरती पाठवलेला होता कोणीतरी परवा, खूप चांगला, कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमच्यातला हौसला, तुमच्यातली जिद्द, तुमच्यातली इच्छाशक्ती, या गोष्टी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. त्यामुळे प्लॅन करा. हेच वय आहे प्लॅन करण्याचं. एक खूप चांगलं इंग्रजीत शब्द होते वेळेच्या महत्वाबद्दल, की टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 year, आस्क द स्टुडंट हु हॅज फेल्ड इन हिज एक्झाम. 1 वर्षाचं महत्व तुम्हाला ओळखायचं असेल तर वार्षिक परीक्षेत नापास झालेल्या मुलाला विचारा. मराठीत सांगतो ते. एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व विचारायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर अशा आईला विचारा जिनं 8व्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला. 1 आठवड्याचं जर महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिक निघतं ना, त्याच्या संपादकाला विचारा. एका दिवसाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या, रोजगार करणाऱ्या कामगाराला विचारा, ज्याची घरात 6 मुलं जेवण्यासाठी वाट पाहत असतात. 1 तासाचं महत्व तुम्हाला थोड्या दिवसानं कळेल, किंवा काही जणांना आत्ताही कळलेलं असेल. आस्क द लव्हर्स हु आर वेटिंग टू मीट. एक मिनिटाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा. 1 सेकंदाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा नुकताच ऍक्सिडेंट चुकलाय ना, ऍक्सिडेंट मध्ये वाचलाय, त्याला विचारा. आणि सगळ्यात महत्वाचं, टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 मिलीसेकंड, सेकंदातल्या 10व्या भागाचं तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर आस्क द रनर हु हॅज वन सिल्वर मेडल इन ऑलिम्पिक्स. त्यामुळे वेळेचं नियोजन याला खूप महत्व आहे. आपल्याला वाटतं की ही खूप मोठी मोठी माणसं झालीत, एवढं मोठं एम्पायर उभं करायला दादांना विचारा किती कष्ट लागले असतील. The heights of great men reached and kept were not attained by sudden flight, but while their companions were slept, they were toiling upwards in the night. जी काही उंची मोठी माणसं गाठतात ना, ती काही एका झेपेत मिळालेली नसते. तर ज्यावेळेला त्यांचे 6 अध्यायी बरोबरचे अभ्यास करणारे झोपा काढत असतात, त्यावेळेला रात्रभर तळमळून जागून अभ्यास करून ती उंची गाठण्यासाठी एक पाऊल त्यांनी पुढे टाकलेलं असतं. प्रयत्न सोडलेले नसतात. खूप आपल्या शाळेतल्या ओळी जर घेतल्या तर खूप चांगलं मोटिवेशन, मॅडमनी मोटिवेशन बद्दल सांगितलं म्हणून मी स्पेसिफिक सांगतो. खूप चांगली एक कविता शाळेत असताना होती की जब तक सफल न हो नींद की चैन त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. ही कोशिश, प्रयत्नवाद, संघर्ष हे तरुणाईची ओळख. तरुणाई कसली आहे? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान यांनी सुद्धा दंगा केला होता ना, त्यांची तरुणाई होती. रंगदे बसंती पाहिला असेल. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते या रब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. कशी इच्छाशक्ती असायची, काय आरजू असाय. आरजू कुछ भी नहीं है, आरजू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में. माझ्या कफनामध्ये या देशाची एक मूठभर मिट्टी ठेवावी अशी आरजू असणारे भगतसिंग फासावर जाताना आईला म्हणतात की मनी धीर धरी शोक आवरी जननी भेटेन 9 महिन्यांनी. तू शोक आवर, मी फासावर चाललोय ना, पण पुन्हा तुझ्या पोटामध्ये 9 महिन्यांनी जन्म घेणार आहे. तू शोक आवर, धीर धर. अशी इच्छाशक्ती असणारी आमची
आदर्श मंडळी यांचे आदर्श समोर ठेवायचे, यांचे रोल मॉडेल्स म्हणून पुढे घ्यायचे. मी परवाच एक सर्वे वाचत होतो. आजकालची आपली मुलं आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होई तोपर्यंत 20,000 तास टीव्ही पाहतात. 20,000 तासामध्ये 15,000 खुनाचे सीन, मर्डरचे सीन, 12,000 रेपचे सीन आणि 1,00,000 अश्लील जाहिराती पाहतात. त्यांच्या पुढे किती आईबापांनी शिक्षकांनी बोंब मारून सांगण्याचा प्रयत्न केला तर कसा फरक पडणार, असा एक सर्वे आला होता. आणि त्यात असं म्हटलेलं होतं की आजचे प्रश्न शाळेचे तास चुकवणे, शाळेमध्ये टिवल्या बावल्या करणे, विमान फेकणे अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे शाळेतले प्रश्न, बंक करणे क्लासेस. पण उद्या जाऊन हे प्रश्न, शाळेतले प्रश्न, कॉलेजचे प्रश्न, हे गर्भपात, एड्स, चाकू सुऱ्यांचा वापर अशा पद्धतीचे भयानक होऊ शकतात. तर वेळीच आपल्याला सावध व्हायला नको का, त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मी इन्स्पेक्शनसाठी एका पोलीस स्टेशनला 8 दिवसापूर्वी गेलेलो होतो. 8-15 दिवस झाले असतील. इन्स्पेक्शनला महिला सुरक्षा समितीची बैठक मी घेतो आणि गावाचं नाव सांगत नाही, त्यात काय फारसं महत्व नाही आहे. त्या महिलांची बैठक बोलवलेली होती आणि त्यांना म्हटलं की तुम्ही पोलीस स्टेशनला राऊंड मारला का, पाहिलं का पोलीस स्टेशनमध्ये कोणी आहे का. ते म्हणे नाही. मग म्हणे चला आपण फिरून येऊ जरा पोलीस स्टेशनमध्ये. कोपऱ्यात एक बाई बसलेली होती, तोंडाला तिनं बोळा पकडलेला होता. मी म्हटलं का ताई कशाला आलाय तुम्ही, का पोलीस स्टेशनमध्ये का आलाय. तिने तोंडाचा बोळा बाहेर काढला तर भळाभळा तिच्या तोंडातनं रक्त व्हायला लागलं. काय झालं, काय ऍक्सिडेंट झाला तुमचा, कशानं रक्त कशानं तोंडात न्यायला लागली. तर तिनं आपला डावा हात माझ्यासमोर केला. त्या डाव्या हातामध्ये तिचे 7 दात होते आणि ती दाखवायला लागली, दादा हे म्हणे माझे दात अजून 3-4 वरती असे घुसलेले आहेत. काय झालं, कशामुळे झालं. तर म्हणे मला 3 पोरी आहेत या आणि पोरगा होत नाही म्हणून नवऱ्यानं तोंडात वरवंटा मारला. तर ही इतकी भयानक घटना आहे की तुमच्या मनावरती विपरीत परिणाम करणारी असू शकेल, पण ही फॅक्ट. ती भाऊजाईचं ऐकून त्या नवऱ्यानं म्हणे तोंडात वरवंटा मारलाय आणि हे दात माझे पडलेत आणि वरती दात गेलेत. मला खूप राग आला. मी इमिडिएटली तिथे इन्स्पेक्टरला बोलवलं, म्हटलं 307चा गुन्हा दाखल करा, बेट्याला धरून आणा, लॉकअपमध्ये टाका पहिले. ते सांगितलेलं तिला कळलं असावं, तिनं माझे पाय धरले. हो दादा म्हणे काय गुन्हा दाखल करायचं नाही, मला माझं नाणं मला लावून द्या, फक्त माझी 3 पोरं रस्त्यावर येतील. ही जर परिस्थिती आज स्वातंत्र्य म्हणून 60 वर्ष व्हायला लागलेली आहेत, अशी जर असेल तर त्या स्वातंत्र्य देवतेने विनवणी कुणाला करायची. त्यामुळे ही फॅक्ट आहे आणि ग्रामीण भागातली फॅक्ट आहे. आज ही एखादी मुलगी रोज 2 ते 3 मुली विहिरीत उडी मारतात किंवा स्टोचा भडका होतो, मला कळत नाही कशा पद्धतीने होतो. आणि आई वडील 30-40 हजार रुपये कशाला केस दाखल करायची, पुढे जाऊन ते कॉम्प्रोमाइजच करायचं आहे, केस कुठं सुटणार आहे आणि ते पुढच्या पोरगीचं लग्न तर तेवढ्यात पैशात होईल. त्यासाठी अभ्यास करा तुम्ही, स्वतःच्या हक्कासाठी अभ्यास करा, स्वतःच्या ओळखीसाठी अभ्यास करा. ही फॅक्ट आहे. अजून म्हणजे बरेच आपली संस्कृती सांगते, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्या ठिकाणीच देवता वास्तव्य करतात आणि ज्या ठिकाणी होत नाही तिथं त्राफला क्रिया, कुठलीही क्रिया यशस्वी होत नाहीये. म्हणून पूजा करायची आहे. पूजा एवढ्यासाठी करायची की प्रजननार्थ महाभागा या स्त्रिया ज्या आहेत त्या आपलं प्रजनन करतात, आपली पिढी वाढवतात, म्हणून त्यांची पूजा करायची आहे. तर म्हणजे संस्कृती आपण मोठ्या गप्पा मारल्या तरी फॅक्ट बघितल्या तर विजय देवरायच्या राजाला 4000 बायका होत्याच ना. एका वेळेला 4000 बायका सती गेल्या. तर मला समजत नाही एक राजा 4000 किती दिवस होतात आयुष्यातले. म्हणजे मोठ्या संस्कृतीच्या गप्पा आपण करतो. पिता रक्षती कौमार्य, भर्ता रक्षती यौवने, पुत्रो रक्षती वार्धक्ये, न स्त्री स्वातंत्र्य अर्हती, अशी काही सुभाषित असतात. सांगण्याचा उद्देश असाच आहे की आपलं जे स्वत्व आहे, व्यक्तिमत्व आहे, ते स्वतःहून बनवल्याशिवाय उद्या तारणारं कोणी नाहीये. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं की नो बर्ड कॅन फ्लाय विथ 1 विंग. त्यामुळे स्त्रियांना जर पुरुषाच्या बरोबरीनं जपान, जर्मनी, US हे देश पुढे वेगानं का गेले, फिनिक्स पक्षासारखे ते मोठे का झाले, राखेतून का उभा राहिले,
तर तिथं स्त्रिया आणि पुरुष एका वेळेला खांद्याला खांदा लावून या देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी काम केलं. आमच्या बॅचमध्ये एक भारती जजोरिया नावाची मुलगी होती. आम्ही 56 पैकी 50 पुरुष आणि 6 मुली अशा पद्धतीनं आमची बॅच होती. 6 पैकी भारती जजोरिया एक. आमच्या वर्षाच्या शेवटी ॲक्वॅटिक मीट असते, म्हणजे पोहण्याच्या स्पर्धा, आणि त्याचे 9 गोल्ड मेडल असतात वेगवेगळ्या इव्हेंट्सचे. मग त्यात फ्री स्टाईल, बेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाईज अशा 50 मीटर 100 मीटर अशा वेगवेगळ्या इव्हेंट होतात. तर भारती जजोरिया ही एका ट्रॅकमध्ये पोहत होती आणि 6 ट्रॅक इतर जे होते, ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल अकॅडमी मधला आमचा, त्या इतर 6 ट्रॅकमध्ये आम्ही 6 जण 6 पुरुष मंडळी दरवेळेला चेंज व्हायचे. प्रत्येक इव्हेंटला 50 मीटरला वेगळे, 100 मीटरला वेगळे, रिलेला वेगळे, म्हणजे प्रत्येक इव्हेंटला आम्ही वेगळे वेगळे व्हायचो. पण भारतीनं तो ट्रॅक सोडला नव्हता. ती एकटी प्रत्येक इव्हेंटमध्ये पोहत होती आणि त्या एकटीनं 9च्या 9 गोल्ड मेडल घेऊन गेली. इंदिरा गांधींच्या बद्दल पण म्हटलं होतं ना की सी इज द ओनली मॅन इन द लोकसभा. सांगण्याचा उद्देश तिचं, ऑफकोर्स ती एका सिनियर IAS ऑफिसरची मुलगी होती. तिचे वडील चीफ सेक्रेटरी होते. लहानपणापासून तिला ते फिजिकल फिटनेस आणि ह्या गोष्टीचं वेड होतं. तिला तशा पद्धतीचं ते बॅकग्राऊंड मिळालेलं होतं. त्यामुळे ती जिंकली असेल. घुडसवारीमध्ये जो पुरुषांचा खेळ आहे अगेन, त्यातले सुद्धा सगळे गोल्ड मेडल ती घेऊन गेली आणि खूप चांगलं काम मध्य प्रदेशात ती आज करते. तर सांगण्याचा उद्देश की ही कल्पना चावला, ही भारती जजोरिया, ही मदर तेरेसा, ही मेधा पाटकर, या अशा कितीतरी आदर्श आपल्या समोर उभा आहेत की त्यांच्याकडे पाहून आपण काहीतरी करण्याची जिद्द आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे. त्यामुळे पोटेन्शियल बाहेर काढण्यासाठी आवश्यकता. मी आता एका मुलीचा वडील असल्यामुळे जास्त माझं घरात मेजॉरिटी झाली, आई, बायको, मुलगी. सांगण्याचा उद्देश की आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व बनवायचं आहे, यातलं पोटेन्शियल काढायचं आहे. माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस होता 2002ला आणि 22 मे 2002. घरात खूप पाहुणे आलेले होते म्हणून लातूरला मी रेस्ट हाऊसला झोपायला गेलेलो होतो. जाताना युनिफॉर्म नेला नव्हता, जीन्स टी शर्ट, सुदैवानं पिस्टल बरोबर घेतलेली होती. मध्यरात्री एक फोन आला मला एक PIचा तिथल्या चाकूरच्या की सर अशी अशी डेकॉयटी झालेली आहे आणि त्या डेकॉयटीमध्ये एका वृद्ध म्हातारीचा मर्डर केलेला आहे दरोडेखोरांनी आणि सर आपण या. तर मला टेन्शन आलं की त्या दिवशी संध्याकाळी पार्टी असणार वाढदिवसाची घरी. त्यात मी ते मगाशी जे सांडपाण्याचं उद्यान मी म्हटलं होतं SP ऑफिस समोर खूप 2 एकरमध्ये आम्ही बनवलेलं होतं आणि ते अभिषेक बच्चन आणि अजय देवगण त्या दिवशी लातूरला शूटिंगसाठी जमीन पिक्चर चाललेलं, त्यांनाही पार्टीत बोलवलेलं असतं. मग मीडियामध्ये येणार, पेपरवाले लिहिणार की SP पार्टीत बिझी, दरोडे, वृद्धेचा खून वगैरे. टेन्शन आलं मी की संध्याकाळचा कार्यक्रम कॅन्सल करायचा म्हणून मी सांगून 3 वाजताच कॉलेज गाडी होती, कॉलेजनं मी निघालो. शेतातनं पोहोचलो स्पॉटवर. त्याला मी पाहिलं की भयानक पद्धतीनं त्या वृद्धेचा खून करण्यात आलेला होता. मी येताना सगळी नाकाबंदी ऑलरेडी लावलेली होती आणि मला तेवढ्यात कॉल आला. 4:30 वाजले असतील, थोडंसं तांबडं फुटण्याची वेळ झालेली होती की सर या ठिकाणी 3 जण आम्हाला बघून पळायला लागलेले आहेत आणि ते नक्की दरोडेखोर असावेत आणि ते साधारण पानगाव म्हणून रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणावरनं पळालेले आहेत. चोर तिथंच जाणार होते. नॅचरल कोर्समध्ये या गोष्टी होत्या म्हणून मी पण त्या बाजूनच निघालो. तर PI तांबारेचा कॉल आहे की सर माझी गाडी फसली आणि मी पळू शकत नाही कारण माझं वजन 120 किलो आहे. तर म्हटलं ठीक आहे, कुठल्या दिशेने गेले सांग. मग मी त्यावेळेला फ्रेश ट्रेन होऊन पहिला चार्ज लातूरचा होता, त्यामुळे मी आणि माझा बॉडीगार्ड आणि एक शेतकरी फकीर नावाचा 3 जण आम्ही त्या दिशेने गेलो. रस्ता दाखवायला त्या फकीराला घेतलेला होता. तर समोर आम्हाला ते, कारण लातूरला सगळा ओसाड भाग आहे, काय ऊस नाही काय नाही, सगळं वाळवंटा टाईप परिस्थिती. तर तिथनं लांब पळताना आम्हाला 3 जण दिसले. पाठलाग करायला सुरुवात केली. खाली उतरलो, गाडी काय जाऊ शकत नव्हती. मग पळत पळत त्यांच्या पाठीमागनं जसं जमेल तसं 14-15 किलोमीटर पळाल्यानंतर त्यांनी दगड फेकायला सुरुवात, कारण आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये होतो. मग स्वतःला वाचवण्यासाठी मी एक राऊंड फायर केला. त्यांच्या लक्षात आलं की पोलीसवाला असेल किंवा कुणाकडे तरी हत्यार आहे. मी एक राऊंड फायर हवेतच केलेला होता. मग त्यातला एक जण तिथंच लपला त्या झाडीमध्ये. मग तिथं लपलाय लक्षात 2 जण पुढे पळाले. तर तिथं लपलेल्या माणसाचा आम्ही शोध घेतला आणि त्याला पकडला तिथं आणि बाकी 2 पळाले तर सुटका. पण पुढच्या 2 सेक्टरमध्ये आम्ही परत चेकिंग लावलेलं होतं. बीड जिल्ह्यात सुद्धा लोकांना सांगितलेलं होतं की असे चोर पळालेले आहेत आणि त्यांना तिथं एन सर्कल पुढच्या एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलं.
पोलीस आणि लोकांनी एन्सर्कल केलं. त्यावेळेला तिथला एक जण सापडला आणि दुसऱ्या जण पळून जातं. सापडताना त्यानं दगड फेकायला सुरुवात केली. मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका म्हणत एक शेजारी विहीर होती, 150 फूट खोल विहीर होती, त्याच्यात उडी मारली. जागेवर खलास झाला, कारण विहिरीत पाणी अर्धा फूट सुद्धा नव्हतं. त्याला बाहेर काढलं. त्यावेळेला त्या वृद्धेनं प्रतिकार केला होता, त्याची इतर लक्षणं दिसली. एवढी मोठी मी गोष्ट सांगितली एवढ्यासाठी की मी तिथं स्पॉटवर इमिडिएटली गेलो, कारण बीड जिल्ह्यात होतं, तिथं मृत्यू झालेला होता. परत ह्युमन राईट कमिशन इतर एन्क्वायरी सुरू होणार म्हणून इमिडिएटली मी स्पॉटवर गेलेलो होतो, व्हिडिओ शूटिंग वगैरे करायचं म्हणून त्या मॅटरचं. आणि येताना मी ते एक दरोड्याचं स्पॉट तर ते मृत्यू झालेल्याचा स्पॉट या दोन्ही मधलं अंतर मोजलं तर ते 54 किलोमीटर होतं. नॉनस्टॉप हे दरोडेखोर 3 टप्प्यामध्ये 3 टीमनं पाठलाग करत असताना 54 किलोमीटर 1.5 तासात जवळजवळ पळालेले होते. यांना जर ऑलिम्पिकला पाठवलं असतं तर गोल्ड मेडल घेऊन आले असते. किती जबरदस्त शक्ती असते आपल्यामध्ये, किती जबरदस्त पोटेन्शियल असते. दुर्दैवानं एक विशिष्ट समाजाचे ते लोक होते ज्यांच्याकडे आपण तिरस्कारानं पाहतो. लिंबाराम सारखा एखादा धनुर्धर त्याच समाजात येतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्यातलं पोटेन्शियल ओळख. एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, एवढं चांगलं वातावरण, लायब्ररी, इतक्या चांगल्या सोयी असणारी एवढी संस्था, हे तुमचं भाग्य आहे. तुम्ही योग्य ठिकाणी योग्य काळामध्ये योग्य वयामध्ये आलेला असता. रवींद्रनाथ टागोरांनी एक कविता लिहिलेली होती जिची भाषांतर CD देशमुखांनी केलेलं होतं की असशी जेते आताच तेथे काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन स्वप्न सुखी आळसू नको, घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको. ही कर्मभूमी आहे. हे शारदा नगरचं शैक्षणिक संकुल ही तुमची कर्मभूमी आहे. तिथं नांगरून तिथं आपल्याला सोनं पिकवायचं आहे. हे तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि त्यासाठी उठा, जागे व्हा. विवेकानंदांनी सांगितल्यामुळं प्रमाण राईज अवेक स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड. आणि कामाला लागा, अभ्यासाला लागा. अशक्य कुठलीही गोष्ट नाहीये. आणि हे या वयातच आयुष्यात जन्म एकदाच मिळतो ना. आपले राष्ट्रपती सांगतात लो एम इज अ क्राईम. कमी ध्येय ठेवणं हा गुन्हा आहे. आणि नेहमी देअर इज ऑलवेज अ रूम ॲट द टॉप. उंचीवरती आपल्यासाठी जागा राखीव असते. तर मोठं ध्येय ठेवा आणि ध्येय गाठण्यासाठी सर्व जिद्दीने प्रयत्न करा. मला वाटतं माईकला कंटाळाला, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे. उत्तर द्यायला प्रश्न काहीच कळालेलं नाही याचा. पहिल्यांदा मी तुला एक कॉम्प्लिमेंट देतो की तू किरण बेदीसाठी दिसते. MPSC बाबत जो प्रश्न विचारलेला आहे तो अतिशय बरोबर आहे. परंतु MPSC मध्ये एक वाईट सत्र गेले 7-8 वर्षामध्ये सुरू होतं. त्यामध्ये अनेक सिनियर मंडळी जेलमध्ये गेलेली आहे. बट लेट मी टेल यू की आताचे जे चेअरमॅन आहे PN देशमुख, SIDचे एक्स कमिशनर, आम्ही त्यांना खूप जवळून ओळखतो. अत्यंत प्रामाणिक, स्ट्रेट फॉरवर्ड आणि अतिशय चांगली व्यक्ती आज MPSC साहेबांनी आपली की ज्याच्यामुळे सगळी सिस्टम व्यवस्थित, प्रणाली स्वच्छ झाली आणि येत्या 6 महिन्यात बेस्ट रिझल्ट देतील. अजून त्यांचे 2-3 वर्ष आहेत, पण सिस्टम खूप चांगली होणार आहे. इथून पुढे परीक्षा रेग्युलर होती. इनफॅक्ट कालच ते इथं आलेले होते, पुण्यात मी त्यांच्याशी बराच वेळ बोललेलो होतो. तर इथून पुढे सिस्टम अत्यंत स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने, त्यामुळे निगेटिव्ह पूर्वी झालेले आहेत. 2-3 वर्ष परीक्षा झालेली नाही. 1 वर्षापूर्वी जी मेन्स झालेली तिचा अजून निकाल लागलेला नाही आहे. तर ही फॅक्ट आहे. परंतु इथून पुढं तुम्ही पॉझिटिव्हली ज्यांचं झालं पाठीमागे त्याचं
विचार करण्यात बसण्यात पॉईंट नाही. पण एक टाइम टेबल बनवणार आहे. एमपीएससीचा अभ्यास आणि युपीएससीचा अभ्यास को रिलेशन आणण्याचा प्रयत्न केला गेला. एमपीएससी एवढीच युपीएससी परीक्षा तेवढीच अवघड आणि तेवढंच कॉम्पिटिशन आहे. एमपीएससीला 3-4 लाख मुलं बसतात आणि युपीएससीला 3-4 लाख मुलं बसतात. इनफॅक्ट इथं जी ऍग्रिकल्चरची मुलं इथं असतील त्यांच्यासाठी मी विशेष सांगू इच्छितो की आपल्या एवढा एमपीएससीला जेवढा कंटिन्युअसली अभ्यास करा, हीच मुलं ज्या वेळेला पीएचडी करायला पुसाला दिल्लीला जातात. साहेबांना मी सांगत होतो की त्या ठिकाणी मात्र आमच्या बॅचमध्ये 56 जणांमध्ये 35 हे इंजिनियर्स होते, 5 हे डॉक्टर होते, 3 पीएचडी ना ऍग्रिकल्चर होते आणि आम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स. हे मी पहिल्यांदा चुकीचा तुमच्यामध्ये फ्लोट झाला असेल. कुठल्याही सब्जेक्टचा आजकाल प्रोफेशनल्स, टेक्नोक्रॅट्स ही मुलं सुद्धा युपीएससी एमपीएससी मोठ्या प्रमाणात तयार झाली. ऍग्रिकल्चरचं एमपीएससी मध्ये पूर्ण डॉमिनेशन असते, आयआयटीचं युपीएससी मध्ये डॉमिनेशन असते. पण आपल्या आवडीचे विषय ज्याच्यात गती आहे या गोष्टीची पूर्ण माहिती झाल्याशिवाय ब्लाइंडली या परीक्षेत पडू नये. आणि फक्त वाटते म्हणून तर करण्यात अजिबात अर्थ नाही. दुखदुख असली तर त्यातनं जसं शेक चांगला मिळत नाही तशी जबरदस्त इच्छाशक्ती असल्याशिवाय आता लग्नाला 2 वर्ष आहेत, कशाला काय करायचं, एमपीएससी करायचं हाय ठेवून चुकीचं आहे. तर एक जबरदस्त किलिंग इन्स्टिंक्ट असेल तर या परीक्षेत बरीचशी आणखी क्षेत्र आहेत जे आपल्यासाठी ओपन आहे. हे चक्रव्यूह आहे. पडल्यानंतर कदाचित त्यात मग अभिमन्यू होण्याची शक्यता पण असते. त्यांना यशस्वी येण्यासाठी सुद्धा ती तयारी करावी लागते. नेक्स्ट सर, इथे एक प्रश्न आलाय. कमांड डिफेन्स सर्व्हिसच्या बद्दल माहिती पाहिजे. तसेच कृषी पदवीधर असल्याने आम्हाला एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षेबद्दल किती वाव आहे? प्राधान्य कुठल्याही गोष्टीला नसते. कृषी पदवीधर मला कंबाईंड सीडीएस बद्दल फारशी माहिती नाही. मला वाटतं साहेबांनी त्यात योग्य सांगितलं, चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकते. सीडीएस आणि एनडीए या 2 प्रवेश परीक्षेबद्दल तुम्हाला चांगली माहिती होणं तेवढंच गरजेचं आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो कृषी पदवीधर यांच्यासाठी एमपीएससी मध्ये ऍग्रिकल्चर, डेअरी सायन्स, हॉर्टिकल्चर या विषयांना स्कोरिंग होतं. पण अलीकडे त्या विषयांचं सुद्धा एकत्रीकरण करून सिस्टम मी 10 वर्षापूर्वी एक्झॅक्टली परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे मला आता फारसं लेटेस्ट ट्रेंड बद्दल माहिती नाही आहे. पण ज्या गोष्टी माहीत आहेत त्यामध्ये स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न केला जातो. तर प्रत्येक विषयाचा स्कोर वेगळा लागतो. म्हणजे हिस्ट्रीमध्ये 120 पैकी 82 मार्क असतील तर 85 मार्क असतील तर आमच्या वेळेला पास व्हायचे. तेच फिजिक्सला 120 पैकी 105, 106 स्कोर असायला लागायचा बीटमध्ये. मात्र मुख्य परीक्षेला ही परीक्षेची मला वाटतं या सगळ्या जनरल क्राऊडला सांगण्यापेक्षा काही ठराविक मुलं आपण एक 50-60 मुलं काढायची सिन्सिअरली प्रयत्न करतील. पुढच्या बारामतीच्या विजिटच्या वेळी त्यांच्याबरोबर निश्चित बसेल कशा पद्धतीनं प्लॅन करायचा आणि अभ्यास कसा करायचा, विषयांचं सिलेक्शन कसं करायचं. मला आता मी एक IPS प्रोफेशनल ट्रेनिंग करतो सध्या डिस्ट्रिक्ट ट्रेनिंगसाठी माझ्याकडे आलेलं. त्यालाही मी सांगितलं की त्यांना खास पाठवून दे. निश्चित मिश्रा नावाचा प्रोफेशनल आहे, ते तुम्हाला अगदी 2000 बॅचचे आहेत, त्यामुळे त्यांना लेटेस्ट गोष्टी माहिती आहेत, ते सुद्धा तुमच्याशी बोलतील. तर हे ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिजिक्स, मॅथ्स हे विषय चालत होते. पण त्या गोष्टी स्ट्रीमलाईन करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. आता आर्ट्सचा मुलगा आहे, तो एसे खूप चांगला लिहू शकतो. 3 तास बसून एकच एसे लिहायचा असतो. 200 मार्काला एक विषय असतो, तो 3 तास बसून लिहायचा. किती त्या विषयाची डेप्थ पाहिजे तुम्हाला, त्या विषयाचं किती चांगल्या पद्धतीने अनालिसिस, तर किती लॉजिकल तुम्ही डेव्हलप करू शकला पाहिजे तो विषय, या गोष्टी असतात. नेक्स्ट सर, इथे प्रश्न आलाय. एमपीएससी किंवा युपीएससी मेन पास झाल्यावर इंटरव्ह्यू मध्ये मुद्दाम फेल केलं जातं असं ऐकायला मिळतंय. बिलकुल कितपत खरं आहे? हे गैरसमज आहेत, म्हणूनच मी स्पेसिफिकली आलेलो आहे. कुठलेही सिस्टम अतिशय क्लीन आहे. युपीएससीची तर 100% क्लीन आहे. एमपीएससी सुद्धा क्लीन व्हायला लागलेली आणि झालेली आहे. आपण पाहताय किती सिरियस पद्धतीच्या कारवाई चुकीच्या माध्यमातून आलेल्या लोकांच्यावरती झालेल्या आहेत. हे तुम्ही पेपरला वाचला असेल. एक क्लिअर गोष्ट आहे की इंटरव्ह्यूचा अगदी शेवटचा विचार आहे. कारण 2000 मार्कांची लेखी परीक्षा आहे, इंटरव्ह्यू 300 मार्कांचा. लेखी परीक्षेचा आणि इंटरव्ह्यूची बेरीज करून तुमचं फायनल मेरिट ठरवत असते. इंटरव्ह्यूला किती देणार? 150 देतील, 250 देतील, 200 देतील. 20, 25, 50 मार्काच्या पलीकडे इकडे तिकडे काय होऊ शकत नाही. पण 2000 मार्कांच्या लेखी परीक्षेत ह्यूज डिफरन्स पडू शकतो आणि तो स्कोर महत्वाचा. इकडे एमपीएससी सुद्धा 800 मार्कांची रिटर्न एक्झामिनेशन आहे. आता मला वाटतं वाढली की काय माहिती नाहीये, पण 800 मार्कांमध्ये आणि 100 मार्काचा इंटरव्ह्यू, यात खूप इंटरव्ह्यू 50 देतील, 60 देतील, 40 देतील, किती फरक पडणार. पण लेखी परीक्षेत 800 पैकी तुमचा जेवढा जास्त स्कोर होईल आणि ते इंटरव्ह्यूला 10 मार्क पडले तरी तुम्हाला सिलेक्शन होऊ शकतं. नेक्स्ट सर, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जास्त संरक्षण नसते असं म्हटले जाते, याबद्दल तुमचं मत काय? मी किरण बेदी म्हटलं ना, मीरा बोरवणकर आहे. आताच्या टॉप अधिकाऱ्यांमध्ये, IPS अधिकाऱ्यांमध्ये मीरा
वेगळा मोड सायन्टिफिक क्राईम आहे. पाहिलं तर त्यांचा आदर्श घ्यावाच असेल. आपल्याकडे मार्शल त्यागी आता ठाणे ग्रामीण सगळ्यात महत्वाचा जिल्हा डिस्ट्रिक्ट पोस्टिंग मध्ये, त्या ठिकाणी एक एसपी महिला काम करतात, अनेक सुप्रिया यादव अशा अनेक अधिकारी आहेत. येस, कॉन्स्टेबल लेवलला थोडीशी इन्सिक्युरिटी फिलिंग येऊ शकते, कारण 90% फोर्स हा पुरुष आहे, 10% सुद्धा महिला नाही आहेत. पण आता इथून पुढे 30% रिझर्वेशनमुळे 30% महिलांचं प्राधान्य दिलं जाणार आहे. काही महिला पोलीस स्टेशन निर्माण करण्याचा आताच्या होम मिनिस्टर साहेबांचा मनोदय आहे. आणि तुमची गरज आहे ना तिथं. मी सांगितलं उदाहरण 7 दात तिथं महिलांनी ती संवेदनशीलता पुरुषाकडे कुठं नाही येणार. त्यामुळं अगदी कॉन्स्टेबल लेवल पासून ते IPS पर्यंत प्रत्येक क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या ठिकाणी तुमचा महत्वाचा आहे. आणि 33% आता 296 पुणे जिल्ह्यात पदं निर्माण झालेली आहेत. एकदा 2-3 महिन्यात मला वाटतं कुठल्याही खात्यापेक्षा श्रेष्ठ असते म्हणजे, कारण एकदा एक ब्रदरहूड असते, कॉम्रेडरी असते, शिस्त असते. त्यामुळे तिरक्या डोळ्यात तुमच्या कोणी पाहू शकत नाही, एवढी जबरदस्त शिस्त असते. नोकरीतनं बाहेर काढण्याचे डायरेक्ट आदेश होतात. तर इतर कुठल्याही खात्याच्या मनानं मी या खात्यामध्ये सिक्युरिटी चांगली असते. नेक्स्ट, तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात असा प्रसंग आला आहे का की तुमच्यामुळे एखादा गुन्हेगार गुन्हे सोडून चांगल्या मार्गाने चालू लागलाय? असे अनेक प्रसंग आलेले आहेत. स्पेसिफिकली आता म्हणजे अनेक पानटपऱ्या काढण्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला सांगतो आणि मी महिन्याच्या रिव्ह्यू मध्ये किती गुन्हेगारांना आमच्या अधिकाऱ्यांनी योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला याची यादी घेऊ शकतो. एक चांगलं काम मी लातूरला असताना एवढा लॉ अँड नसायचा किंवा बिझी नसेल, नगरला किंवा पुण्यात जास्त बिझी असतो. त्या ठिकाणी 750 मॅट्रिमोनियल भांडणं आम्ही सोडवलेली होती नवरा बायकोची. 750 2 वर्षाच्या काळात. त्यावेळेला नवऱ्यांना सत्मार्गी आणण्याचं काम मला वाटतं चांगलं केलेलं आहे. ते गुन्हेगार म्हणता येत नाहीत, पण ते भांडणं तर होतेच. नवऱ्याला आपल्या स्वतःच्या बायकोची दात पाडायला सांगणारी भाऊजे म्हणजे ती एक स्त्रीच. आणि इथं दादाच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याच बरोबर उभं राहून चांगलं काम करणाऱ्या नंदावहिनी या 2 ठिकाणच्या स्त्री या एकाच नावाने ओळखल्या जाणाऱ्या 2 व्यक्तिमत्वांमध्ये एवढी तफावत का? आपल्या मुलांना आजीपासून खेचणाऱ्या सुद्धा आयाच असतात. आई म्हणून तिचं नातं वेगळं असतं. आणि अशा पद्धतीची नाती स्त्रियांमध्येच आहे. स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांनी सोडवले, आम्हाला बोलू नाही द्यावं. रिलेशनवरती अवलंबून आहे, संस्कारावरती अवलंबून आहे. आणि बॅकग्राऊंडवरनं सगळ्यात जास्त मी म्हणतो की रस्त्यावर मी कालच माझ्या पत्नीला दाखवत होतो की भिकाऱ्याची मुलं भीक मागताना होती, एकमेकांची त्यांची भांडणं झाली होती. कशा पद्धतीने आपण देशभक्तीची अपेक्षा करायची. त्यांना एखादा बाबा म्हणजे ज्यावेळेला उचलून येतो त्यावेळेला त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो. त्यांच्यावर जे संस्कार होणार, ज्या वातावरणात, ज्या सोशल इकॉनॉमिक कंडिशन मध्ये ते मोठी होणार, तसेच त्यांचे वागणं असतात. लास्ट 2 क्वेश्चन्स. IASच्या परीक्षेचा अभ्यास कधीपासून सुरू करावा आणि कलेक्टर होण्यासाठी काय त्याचे टप्पे सांगा. फिजिकल फिटनेस बद्दल बोलते का? कलेक्टर होण्यासाठी काय करावं लागेल याचे टप्पे आणि अभ्यास कधीपासून सुरू करावा? परत एकदा सांगतो की अभ्यास कमी वयात सुरू करा. कारण मी महाराष्ट्रातली मुलं किंवा जनरल मुलं की सिलेक्शन हे 28-29 या वयात होतं. जर सिलेक्शन 21व्या वर्षी 22व्या वर्षी झालं तर तुम्ही कॅबिनेट सेक्रेटरी, चीफ इलेक्शन कमिशनर, TN सेशन सारखे होऊ शकता, DG होऊ शकता स्टेटचे, CBIचे डायरेक्टर होऊ शकता. जर कमी वयात सिलेक्शन झालं, निश्चित कोणत्याही लेवलला सिलेक्शन होणं महत्वाचं आहे. पण जर कमी वयात केलं तर प्रिपरेशनला पण चांगलं असतं. इंटरव्ह्यू पॅनल सुद्धा ऍटिट्यूड तुमच्याकडे पाहण्याचा चांगला असतो. त्यामुळे 12वी FY किंवा 10वीतनं सुरुवात केली तरी खूप चांगलं. त्यासाठी बेसिक असते ना. तुमच्या जरी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कॉलेजमध्ये शाळेत अभ्यास करता तेच बेसिक आहे. जनरल स्टेटचे 2 जे पेपर असतात 300 मार्काचे, तुम्ही जे आता अभ्यासाला आहे तुमच्या जनरल सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री, जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स, जॉमेट्री, या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच पुढे पण जनरल स्टेटमध्ये आहे. तिकडे एक बेसिक ऍग्रिकल्चर हा वेगळा विषय, ऍग्रिकल्चर आणि अर्थव्यवस्था अशा कॉमर्सचे विषय आहेत. तर ते कमी वयात लवकर सुरुवात केली फायदेशीर. लास्ट क्वेश्चन. सर इथे शेवटचा प्रश्न.
या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना सर असा एक प्रसंग सांगा की तो प्रसंगामध्ये तो महिलेच्या बाबतीत घडलेला आहे आणि त्या महिलेने जर ही प्रिकॉशन घेतली असते तर कदाचित ती त्या प्रसंगामध्ये ती बळी ठरली नसती, असं काही तुम्ही किंवा आमच्या मुलींना सामूहिक तुम्ही बाहेरच्या जगात वावरताना काय बेसिक काळजी घेतली पाहिजे की तुम्ही कुणाचा बळी ठरल्या जाऊ नये किंवा एखादा प्रसंग असा की ती स्त्री जर तिने काही काळजी घेतली असती तर कदाचित तिचा खून झाला नसता किंवा ती बळी ठरली नसती, असं काही प्रसंग सांगू शकतो? रोज डे टू डे लाईफ मध्ये प्रसंग येतात की ज्यामध्ये सगळी जनरल प्रिकॉशन्स घेतली तर आपल्या घरातले जे होणारे वाईट प्रसंग आहेत, विशेषतः प्रॉपर्टी ऑफेन्सेस मध्ये घरफोड्या, दरोडे, रॉबरी आणि रॉबरीमध्ये अनेक अनुचित घटना होतात. कोठेवाडीचं प्रकरण आपण ऐकलं असेल, एक चांगली केस स्टडी आहे की ज्या ठिकाणी जर पुरुष जागे असते किंवा त्या ठिकाणी एकत्र होऊन आले असते, महिलांनी जर सामूहिक प्रतिकार केला असता तर त्या ठिकाणी तो प्रसंग झाला नसता. सामूहिक बलात्कार करायचं मॉडर्न भीतीच्या दहशतीखाली आले, थोडासा प्रतिकार केला पाहिजे. घरात काय चटणी पावडर करण्यापासून अनेक गोष्टी आपण अशा करू शकतो किंवा आवाज करू शकतो की ज्याला चोर, दरोडेखोर आणि टीझिंग करणारे आणि कुठलेही गुन्हेगार हे घाबरट असतात. हे पहिल्यांदा मी सांगतो. हे खूप भित्रे लोक असतात, कुणाला घाबरायचं नाही हे लक्षात ठेवायचं पाहिजे. तुम्ही जर एक रणरागिणीचा अवतार झाला तुमच्यामधली चंडिका जागृत झाली, भवानी जागृत झाली, कानात दोन आवाज काढले, तो पळून जातो गुन्हेगार. हे अनुभवून पहा, ही फॅक्ट आहे. अनेक अशा मला माझ्या कालच्या लोकमतमध्ये नगरमध्ये एक तिथं स्कॅन्डल झालेलं आहे. तिथल्या मुलींनी दिलेली ती बातमी आली होती, ती मला तिथले दोन लोकांनी फॅक्स केली की विश्वास दादांना बोलवा, त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायला दिलं. ही अप्रिसिएशन आहे मला वाटतं एक छोट्या ह्या मुलींकडून मिळालेलं प्रेम. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ्या